Good afternoon friends. Welcome Oscillation CET part number 19. Today we will discuss about the spring mass oscillator. Spring mass oscillator. In spring mass oscillator, the mass is suspended to a spring. स्प्रिंग असते आणि स्प्रिंगला मास सस्पेंड केलेला असतो. So if m is the mass of the block, then time period t is equals to 2 pi under root m upon k. Now this is the time period for the one oscillation, right? If we consider the mass of the spring, that is ms, if we consider the mass of the spring, that is ms, then the formula will become t is equals to 2 pi under root m plus ms upon k, right? T is equals to 2 pi under root m plus ms upon k. आता हा जो फॉर्म्युला आहे, ह्या फॉर्म्युल्याला आपण अजून वेगळ्या पद्धतीने लिहू शकतो. कसं ते बघा. T इज इक्वल्स टू, आपला फॉर्म्युला आहे 2 पाय अंडर रूट m अपॉन k, राईट. नाउ द रिस्टोरिंग फोर्स F इज इक्वल्स टू आहे k इंटू x, राईट. So k is equals to आपल्याला मिळेल f upon x. Okay. Now by the Newton's second law, this force F is equals to आहे mass into acceleration. So m into acceleration. Now ह्या ठिकाणी acceleration च्या ऐवजी आपण acceleration due to gravity म्हणजेच g घेणार आहोत. So mg upon x. So k is equals to mg upon x. So now t becomes, t ची व्हॅल्यू बघा अशी होईल, t is equals to 2 pi under root m upon k ची व्हॅल्यू आपण लिहिणार आहोत mg upon x. हा x वरती गेल्यानंतर असं होईल बघा 2 pi under root mx upon mg. So m get cancelled. So आपल्याला मिळालेला आहे t is equals to 2 pi under root x upon g, where g is the acceleration due to gravity and x is the extension of the spring. सो अशा पद्धतीने हे दोन फॉर्म्युले तयार झालेले आहेत फॉर द टाइम पिरियड ऑफ द स्प्रिंग ऑसिलेशन्स. सो ह्या फॉर्म्युल्याचा वापर आपल्याला MCQ सॉल्व करताना होणार आहे. सो स्टुडंट्स, लेट अस सॉल्व MCQ बेस्ड ऑन धिस सेक्शन. So let us solve the first MCQ. बघा, first MCQ. The vertical extension in a light spring by a weight of 1 kg suspended from the wire is 9.8 centimeter. बघा, मास किती दिलेला आहे आपल्याला, m इज इक्वल्स टू 1 kg. त्याच्यानंतर g ची l ची व्हॅल्यू दिलेली आहे 9.8 सेंटीमीटर, दॅट इज 10⁻² मीटर. द पीरियड ऑफ ऑसिलेशन इज, राईट. ऑप्शन ए आहे बघा 20 पाय सेकंड, बी ऑप्शन आहे 2 पाय सेकंड, सी ऑप्शन आहे
2 पाय अपॉन 10 सेकंड आणि डी ऑप्शन आहे 200 पाय सेकंड. राईट. आपला फॉर्म्युला काय आहे बघा, टी इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट एम अपॉन के. राईट. आता आपल्याला गिवन एम आहे, एल आहे. राईट. परंतु के ची व्हॅल्यू आपल्याला गिवन दिलेली नाही. सो वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ के. आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. सो के कसं फाइंड आउट करता येईल, फोर्सवरून एफ इज इक्वल्स टू के इंटू एक्स. सो के इज इक्वल्स टू काय होईल मग, एफ, के इज इक्वल्स टू एफ अपॉन एक्स. Now f is equals to m into g. This x is nothing but extension mg upon l. So m ची व्हॅल्यू given आहे, g ची व्हॅल्यू given दिलेली आहे तुम्हाला. So k is equals to m ची व्हॅल्यू 1 into g ची व्हॅल्यू 9.8 upon l ची व्हॅल्यू 9.8 into 10 raised to minus 2. Now this get cancelled. राईट. 10 raised to minus 2 जर का वरती गेला तर तो काय होईल, k इज इक्वल्स टू 10 raised to plus 2 becomes 100. सो k ची व्हॅल्यू मिळालेली आहे 100. आता ह्या ठिकाणी k ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपला फॉर्म्युला आहे t इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट k अपॉन m. राईट. t इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट k अपॉन m. नाव के ची व्हॅल्यू गिवन आहे, एम ची व्हॅल्यू गिवन आहे. व्हॅल्यू पुट करायची 2 पाय अंडर रूट, के ची व्हॅल्यू 100, एम ची व्हॅल्यू आहे 1. राईट. स्क्वेअर रूटमध्ये 100 आहे, सॉरी एम अपॉन के आहे इथे. टी इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट एम अपॉन के असा फॉर्म्युला आहे. सो एम ची व्हॅल्यू ह्याच्यामध्ये 1 आहे आणि के ची व्हॅल्यू ह्याच्यामध्ये 100 आहे. स्क्वेअर रूटमधून बाहेर आल्यावर हे होईल 2 पाय अपॉन 10. सो इट बिकम्स पाय अपॉन 5 सेकंड. सो आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे टी इज इक्वल्स टू पाय अपॉन 5 सेकंड. दॅट मीन्स 2 पाय अपॉन 10 सेकंड. सो ऑप्शन सी बघा, 2 पाय अपॉन 10 सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. ओके. So students, let us solve the next MCQ. Second MCQ बघा. Energy is constantly given to spring oscillator of force constant 225 pi square Newton per meter. Force constant K ची व्हॅल्यू दिलेली आहे बघा, 225 pi square Newton per meter. And attached mass 0.01 kg. M is equals to 0.01 kg. At a frequency of 50 cycles per second will resonance occur. तर मग 50 हर्ट्ज एवढी जर का फ्रिक्वेन्सी असताना रेझोनन्स अकर होईल का? Let us understand what is resonance. When natural frequency get matches with the frequency of oscillation, that time the amplitude becomes maximum आणि त्यालाच आपण रेझोनन्स असं म्हणतो. ठीक आहे. सो let us find out frequency. We know that T is equals to 2 pi under root M upon K. Right? हा टाइम पिरियड आहे. ओके. ह्याच्यावरून आपल्याला फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करता येईल. Now frequency is the reciprocal of time period. So n is equals to 1 upon t. That means n is equals to 1 upon 2 pi under root m upon k. Sorry, ह्याचा इनवर्स घेतल्यावर होईल k upon m. Okay, so 1 upon 2 pi under root k upon m. Let us put the values. So n is equals to 1 upon 2 pi under root
के ची व्हॅल्यू आहे 225 पाय स्क्वेअर अपॉन एम ची व्हॅल्यू आहे 0.01. ओके, सो इफ वी सॉल्व दिस, जर का आपण हे सॉल्व केलं तर विल गेट दी आन्सर 75 हर्ट्ज. ओके, नाउ दिस 75 हर्ट्ज इज नॉट इक्वल्स टू दी 50 हर्ट्ज, राईट. आणि म्हणून देर विल बी नो रेझोनन्स, देर विल बी नो रेझोनन्स विल अकर. सो ऑप्शन ए दिलेला आहे एस, ऑप्शन बी आहे नो, ऑप्शन सी आहे समटाइम्स ओनली आणि ऑप्शन डी आहे आफ्टर लॉंग टाईम. सो त्यापैकी ऑप्शन बी इज दी करेक्ट ऑप्शन, राईट. सो ऑप्शन बी हा करेक्ट आहे. सो स्टुडंट्स, लेट अस सॉल्व MCQ 3. MCQ नंबर 3 बघूयात आपण. अ स्प्रिंग इज स्ट्रेच्ड बाय 0.2 मीटर. स्ट्रिंग कितीने स्ट्रेच झालेली आहे? 0.2 मीटरने स्ट्रेच झालेली आहे, राईट. when mass of 0.5 kg is suspended. मास किती सस्पेंड केलेला आहे? 0.5 kg. Calculate the period of a spring when a mass of 0.25 kg is suspended, right. M dash किती आहे? 0.25 kg. and put to oscillate. G ची व्हॅल्यू दिलेली आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर, राईट. सो ऑप्शन त्याचे ए दिलेले आहेत बघा 3.14 सेकंड, बी ऑप्शन आहे 0.314 सेकंड, सी ऑप्शन आहे 0.628 सेकंड, त्याच्यानंतर डी ऑप्शन आहे 6.28 सेकंड, राईट. सो आपल्याला टाइम पिरियड फाइंड आउट करायचा आहे. सो टी डॅश इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट एम डॅश अपॉन के, राईट. एम डॅशची व्हॅल्यू दिलेली आहे 0.25, परंतु के ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली नाही. सो के ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करावी लागेल. सो एफ इज इक्वल्स टू आहे के इंटू एल किंवा के इंटू एक्स असं म्हटलं तरी चालेल. सो के इज इक्वल्स टू एफ अपॉन एल. नाउ एफ दॅट इज एम इंटू जी अपॉन एल. इफ वी पुट द व्हॅल्यू ऑफ एम किती आहे? 0.5, जी ची व्हॅल्यू आहे 9.8 आणि एल ची व्हॅल्यू आहे 0.2. If we calculate this part, then we will get answer that is 25 Newton per meter. So K is equals to 25 Newton per meter. So K equals to 25 Newton per meter हे मिळाल्यानंतर आपल्याला T1 ची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. 2 पाय अंडर रूट M1 ची व्हॅल्यू आहे 0.25 अपॉन के ची व्हॅल्यू आहे 25 न्यूटन. व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळेल ह्याचं 0.628 सेकंड, राईट. जर का आपण ह्याचं कॅल्क्युलेशन केलं तर आन्सर मिळेल आपल्याला 0.628 सेकंड. So this is the time period T1. Okay. So students, let us solve the next MCQ number 4. MCQ number 4 आपण बघणार आहोत.
बघा, फोर्थ MCQ. A spring of force constant K is cut into two equal parts. Then the force constant of each piece is option A आहे K, option B आहे 4K, option C आहे K/2, option D आहे 2K. राईट. बघा, प्रश्न काय सांगितलाय आपल्याला, एक स्प्रिंग आहे, ह्या स्प्रिंगचे दोन भाग केले. राईट. बिफोर द स्प्रिंग इज टू बी कट, त्याची लेंथ असेल x. आफ्टर कटिंग इंटू टू पार्ट्स, त्याचे दोन भाग झाले x1 अँड x2. सो नाऊ x1 इज इक्वल्स टू काय होईल, तर x/2 होईल. राईट. Now we know that f is equals to आहे k into x. So k is equals to होईल f/x. राईट. आपल्याला काढायचे काय, तर ह्या भागाचा कॉन्स्टंट काढायचा आहे. सो k dash is equals to f/x dash. राईट. Now we know that x1 is equals to आहे x/2. So let us put the values in the formula, that is x/2. हा जो 2 आहे, हा 2 वरती गेल्यानंतर काय होईल, k1 is equals to 2 into f/x. Now f/x, see this, f/x काय आहे ते, f/x is k. So k1 is equals to 2 into k. k1 is equals to 2 into k. So ऑप्शन A बघा k आहे, B ऑप्शन 4k, C ऑप्शन k/2, D ऑप्शन आहे 2k. सो त्यापैकी हा जो D ऑप्शन आहे, दॅट इज 2k इज द करेक्ट ऑप्शन. हा ऑप्शन करेक्ट आहे. सो स्टुडंट्स, लेट अस सॉल्व द नेक्स्ट MCQ नंबर 5. बघा, फिफ्थ MCQ आपण आता बघणार आहोत. काय सांगितलंय फिफ्थमध्ये बघा, mkg वेट इज सस्पेंडेड फ्रॉम अ वेटलेस स्प्रिंग अँड इट हॅज टाइम पिरियड t. If now 4 mkg weight is suspended from the same spring, the new time period will be ऑप्शन A आहे बघा t, ऑप्शन B आहे t/2, ऑप्शन C आहे 2t आणि ऑप्शन D आहे 4t. सो आपल्याला टाइम पिरियड फाइंड आउट करायचा आहे. आपल्याला अगोदर दिलेलं काय काय आहे त्याचा विचार करूया. mkg weight is suspended from a weightless spring and it has time period as a t. So t is equals to आहे 2 pi √ m/k. ठीक आहे. हा फॉर्म्युला आपण पाठ करूनच ठेवायचा आहे. बऱ्याच आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये हे MCQ मध्ये आपल्याला वापरावा लागतो. So if now 4 mkg weight is suspended from the same spring, the new time period will be. आता आपण काय केलेलं आहे, स्प्रिंग सेम आहे परंतु मास मात्र चेंज केलेला आहे. सो नवीन टाइम पिरियड असेल t डॅश, दॅट इज इक्वल्स टू 2 पाय √ नवीन मास किती सांगितलं आपल्याला त्यांनी, 4 mkg weight is suspended from the same spring. राईट. सो इथे आपण लिहिणार आहोत 4m/k. नाउ गिव्ह इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, तर ज्या वेळेस आपण 4 mkg एवढा मास लावतोय त्यावेळेस त्या स्प्रिंगचा टाइम पिरियड किती असेल असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. सो लेट अस डिवाइड इक्वेशन 1/2. इक्वेशन 1 / 2 करायचं आहे. मी इथे जागेवरतीच करते. राईट.
t upon t dash is equals to 2 pi under root m upon k divided by 2 pi under root 4m upon k. So काय होईल 2 pi get cancelled, k get cancelled with k, m get cancelled with m. So आपल्याला शिल्लक काय मिळेल मग t upon t dash किंवा t1 म्हणा इक्वल्स टू अंडर रूटमध्ये काय मिळेल 1/4. आपल्याला काय मिळेल 1/4 मिळेल. सो स्क्वेअर रूटमध्ये 1/4 आहे. सो आपल्याला काय मिळेल t upon t dash इज इक्वल्स टू 1/2 मिळेल. राईट. सो t1 इज इक्वल्स टू काय होईल 2t सेकंड. t1 इज इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला 2t सेकंड. सो ऑप्शन सी बघा, ऑप्शन सी काय आहे 2t आहे. सो दॅट ऑप्शन इज दी करेक्ट ऑप्शन. हा ऑप्शन करेक्ट आहे. राईट. सो स्टुडंट्स लेट अस सॉल्व दी नेक्स्ट MCQ. सो नाउ वी विल सॉल्व दी MCQ नंबर 6. MCQ number 6 बघा. A force of 6.4 Newton stretches a vertical spring by 0.1 meter. सांगितलंय काय काय आपल्याला, गिवन काय काय दिले ते लिहून घेऊयात आपण. आपल्याला फोर्स गिवन दिलेला आहे दॅट इज 6.4 न्यूटन. सो F is equals to 6.4 Newton. Stretches a vertical spring by 0.1 meter. So X is equals to 0.1 meter. The mass that must be suspended from the spring so that it oscillates with a period of pi/4 second. टाइम पिरियड दिलेला आहे t is equals to pi/4 सेकंड इज. ऑप्शन दिलेत बघा. ए ऑप्शन आहे pi/4 kg. ओके, ए ऑप्शन आहे pi/4 kg. त्याच्यानंतर बी ऑप्शन आहे 1 kg. राईट. त्याच्यानंतर सी ऑप्शन आहे 1/5 kg. त्याच्यानंतर डी ऑप्शन आहे 10 kg. ओके, गिवन काय काय दिलेलं आहे त्याचा आपण विचार करूया. आपल्याला फोर्स दिलेला आहे. राईट. त्याच्यानंतर होणारं एक्सटेन्शन दिलेलं आहे 0.1 मीटर. त्याच्यानंतर टाइम पिरियड दिलेला आहे pi/4 सेकंड. राईट. सो आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की एवढा टाइम पिरियड मिळण्यासाठी आपल्याला किती मास त्या स्प्रिंगला अटॅच करावा लागेल की जेणेकरून आपल्याला त्याचा टाइम पिरियड किती मिळेल pi/4 सेकंड. ओके, प्रश्न समजून घेऊया आपण परत एकदा. फोर्सची व्हॅल्यू दिलेली आहे 6.4 न्यूटन. स्ट्रेचेस अ वर्टिकल स्प्रिंग बाय 0.1 मीटर. ओके, द मास दॅट मस्ट बी सस्पेंडेड फ्रॉम द स्प्रिंग सो दॅट इट ऑसिलेट्स विथ अ पिरियड ऑफ pi/4 सेकंड. तर मग असा किती मास ह्याला अटॅच करावा लागेल की जेणेकरून हा जो स्प्रिंग ऑसिलेटर आहे ह्याचा टाइम पिरियड होईल pi/4 सेकंड एवढा होईल. हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो आपला फॉर्म्युला आहे t इज इक्वल्स टू 2 pi अंडर रूट m/k. राईट. t इज इक्वल्स टू 2 pi अंडर रूट m/k. राईट. आता ह्याच्यामध्ये आपल्याला
के ची व्हॅल्यू दिलेली नाही आहे बघा, के ची व्हॅल्यू आपल्याला गिवन दिलेली नाही आहे, टी दिलेला आहे, आपल्याला एम हा काढायचा आहे आणि के ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली नाही आहे. सो के इज इक्वल्स टू काय आहे, फोर्स अपॉन डिस्प्लेसमेंट, बिकॉज वी नो दॅट एफ इज इक्वल्स टू काय आहे, के इंटू एक्स. सो के इज इक्वल्स टू मिळतो आपल्याला एफ अपॉन एक्स, राईट. सो एफ आपल्याला गिवन आहे, दॅट इज 6.4 अपॉन एक्स आहे 0.1. सो के इज इक्वल्स टू, जर का आपण हे सॉल्व केलं तर केचा आन्सर आपल्याला मिळणार आहे 64 न्यूटन पर मीटर. काय मिळेल आपल्याला, 64 न्यूटन पर मीटर. नाउ लेट अस पुट द व्हॅल्यूज इन द फॉर्म्युला ऑफ टी. टीच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू ठेवणार आहोत. टीची व्हॅल्यू आहे π/4 इक्वल्स टू 2π, राईट, 2π अंडर रूट m upon k, that is 64, right. So π/4 is equals to 2π under root m upon 64. If we solve this, then we will get m is equals to 1 kg. कसं सॉल्व करणार आपण, पाय गेट कॅन्सल्ड विथ पाय, 2 इकडे आल्यावर काय होईल, डिवाइड होईल. सो 2 4 जा 8 होईल, इक्वल्स टू अंडर रूट एम अपॉन हे अंडर रूटमधून बाहेर आल्यावर 64 होईल. सो बघा करूनच दाखवते इथे तुम्हाला. सो हे 2 इकडे आल्यावर 8 होईल, इथे अंडर रूटमध्ये एम होईल, अंडर रूटमध्ये 64 आहे. सो बाहेर आल्यावर हे 8 होईल, इट गेट कॅन्सल्ड. by taking square root, by taking square on both side, दोन्हीचा स्क्वेअर केला तर m is equals to मिळेल आपल्याला 1 kg. So B equals to 1 kg is the correct option. हा आपला correct option आहे. So students, let us solve the next MCQ. पुढचा MCQ आपण सॉल्व करणार आहोत, MCQ नंबर 7. MCQ number 7 बघा. The force constant of an ideal spring is 200 Newton per meter. K is equals to दिलेला आहे 200 Newton per meter, right? If it is loaded with a mass of 200 upon pi square, m ची व्हॅल्यू आहे 200 upon pi square kg. At the lower end, time period of its vibration is. तर मग त्याच्या व्हायब्रेशनचा टाइम पिरियड किती. ऑप्शन ए आहे 2 पाय स्क्वेअर सेकंड, ऑप्शन बी आहे 2 सेकंड, ऑप्शन सी आहे 1 सेकंड आणि ऑप्शन डी आहे पाय स्क्वेअर सेकंड, राईट. सो स्टुडंट्स, आपल्याला त्यांनी मास आणि के दोन्ही दिलेले आहेत. सो टाइम पिरियडचा आपला फॉर्म्युला आहे टी इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट एम अपॉन के. ओके, सो लेट अस पुट द व्हॅल्यूज इन द फॉर्म्युला. 2 पाय अंडर रूट एम ची व्हॅल्यू आहे 200 अपॉन पाय स्क्वेअर अपॉन के ची व्हॅल्यू आहे 200. ठीक आहे. सो 200 गेट कॅन्सल्ड. सो इथे राहील 2 पाय अंडर रूट 1 अपॉन पाय स्क्वेअर. सो अंडर रूटमध्ये 1 अपॉन पाय स्क्वेअर आहे. सो बाहेर आल्यावर ते होईल 1 अपॉन पाय, राईट. 2 पाय इंटू 1 अपॉन पाय. सो दिस पाय गेट कॅन्सल्ड विथ पाय. सो टी इज इक्वल्स टू 2 सेकंड. टी किती मिळतोय आपल्याला मग 2 सेकंड एवढा आपल्याला मिळत आहे.
right? So this is the correct answer. So option B is the correct option आहे. स्टुडंट्स, ह्याच्यानंतरचे जे पुढील MCQs आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. थँक्यू.